येते या बहिणीच्या लहान बालाची साक्ष आहे। ही बहीण म्हणते की हे बाल जेव्हापासून जन्मले तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये गाठ होती। बहीण म्हणते की 1.5 महिना झाला तोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये तशीच गाठ होती। या त्रासासाठी बहिणीने मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये येऊन त्यांची समस्या ब्रदरांना सांगितली। या बहिणीच्या मुलाकरता ब्रदराने प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा या बहिणीच्या मुलाला स्पर्श झाला आणि 1.5 महिन्यापासून त्याच्या डोक्यामध्ये जी गाठ होती ती गाठ पूर्णपणे निघून गेली। आता 3 आठवडे झाले पूर्णपणे या बहिणीचा मुलगा व्यवस्थित आहे, त्याला काही त्रास होत नाही। बहीण प्रभू येशूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। प्रार्थनेला येते तशी त्यांची साक्ष आहे। 1 आठवड्यापासून त्यांच्या डाव्या बाजून पाठीमध्ये दुखायचं, त्या त्रासासाठी आई सोमटेच्या प्रार्थनेमध्ये हजर होती। त्या प्रार्थनेमध्ये जेव्हा ब्रदरांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी आईला प्रभूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून आई पूर्णपणे बरे आहे म्हणून ती प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात अजून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। प्रार्थनेला येतात तशी त्यांची साक्ष आहे। 5 दिवसापासून आईचं दोन्ही डोळे पुष्कळ दुखायचे, तसे त्यांचे दोन्ही डोळे लाल झालेले होते, तसे त्यांना पुष्कळ खाज यायची। या त्रासासाठी या आईने एका रविवारी शेवटला आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईंना प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही आई म्हणते की 2 आठवडे झाले ती पूर्णपणे बरी आहे म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।